मंकीपॉक्स वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी याला आता धोका डिक्लेअर केलेला आहे। कारण वर्ल्ड हेल्थ नेटवर्क WHO ची संस्था आहे सर्वे करणारी, तिने सांगितले की 58 देशांमध्ये हा आता पसरलाय। 3000 पेक्षा जास्त केसेस रजिस्टर्ड झालेले आहेत। म्हणजेच आता पुढचा धोका आहे तो म्हणजे हा जो मंकीपॉक्स आहे हा इंडेमिक असणार आहे, इपिडेमिक असणार आहे की पॅन्डेमिक असणार आहे। डिफरन्स सांगतो तुम्हाला। पॅन्डेमिक असेल तर एखादा आजार जेव्हा जगभर पसरतो कोरोना सारखा त्याला पॅन्डेमिक म्हणतात। जेव्हा एखादा हा डिसीज संसर्गजन्य तो एखाद्या जॉग्राफिकल एरिया पुरती लोकेट राहिला तर त्याला म्हणतो आपण इपिडेमिक्स। आणि मलेरिया सारखा जर तो काही देशांमध्ये सापडला जातो तो तिथेच असतो पण मोठी लागण होत नाही जगभरामध्ये त्याला म्हणतात इंडेमिक। भारतामध्ये सुद्धा हा आता धोका वाढीला लागलेला आहे। हा डिफरन्स समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे। WHO चं लक्ष आहे, सरकारचंही लक्ष आहे। तुम्ही पण तुमची खबरदारी घ्या।